आणि मुंबईच्या वडाळ्यात जाऊया. इथे 4 रस्ता परिसरामध्ये पाणी साचलंय. वडाळ्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. पाणी साचल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. पण त्याचबरोबर आज शासकीय निमशासकीय सगळ्या कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम ची सूचना देण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. 4 रस्त्यामध्ये निलेश सध्या भरपूर पाणी साचलंय. काय परिस्थिती आहे, लोकांचं काय म्हणणं आहे? पूर्वी या संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे. गुडघ्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी या संपूर्ण परिसरामध्ये आहे. आपण पाहतोय दुचाकी असतील, 4 चाकी असतील, या सर्व गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. समोर महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत आहे, तर दुसरीकडे पूर्णपणे रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 4 चाकी गाडींचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. पूर्णपणे गाडीमध्ये पाणी गेलेलं आहे. 2 व्हीलर अक्षरशः रस्त्यावर खाली कोलमडून पडल्याचं देखील पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट सारख्या देखील घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. मोठ्या गाड्यांना या ठिकाणाहून मार्ग काढताना अडचणी होत आहेत. आता वाऱ्याचा जोर देखील प्रचंड वाढायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळं पावसाचं सध्या मोठ्या प्रमाणात अजूनही पाऊस कोसळतोय. या ठिकाणी रिपोर्टिंग करणं देखील आता मुश्किल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण पाणी एकीकडे पाणी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वारा आणि पाऊस अशा पद्धतीची सध्याचं चित्र या संपूर्ण परिसरामध्ये आहे. या रस्त्यावरून आपण पाहतोय सध्या तरी रस्ता बंद करण्यात आला, त्यामुळे नागरिकांना जायला परवानगी नाहीये. गुडघ्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी या संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे. ही वडाळ्याची परिस्थिती अशीच हिंदमाताची आहे, अशी सायन्स सर्कलची देखील परिस्थिती आहे आणि पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट या संपूर्ण मुंबईला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी, गरज असेल तर बाहेर पडावं असं देखील सांगण्यात येत आहे. जरी शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली असली तरी हातावर पोट असणारी मंडळी कामाला जात होती. ही मंडळी मी पाहत होतो वडाळा परिसरामध्ये अनेक जण हातावर पोट असणारी मंडळी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. नागरिकांना देखील खरंच गरज असेल तरच बाहेर पडावं. रेल्वे प्रशासनाचं जर आपण अपडेट घ्यायला गेलो तर शेजारीच लोकलचं स्टेशन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोकल स्टेशनवर पाणी भरल्याचं देखील नागरिक सांगतायत आणि त्यामुळं घरी जाताना आता नागरिकांना अडचणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मोठ्या गाड्या जाताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर आहे निलेश. आणि 4 रस्त्याच्या एकंदरीत रचनेप्रमाणे या भागामध्ये स्विमिंग पूलचं स्वरूप आलेलं आहे सध्या रस्त्यांना. पण महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही सुद्धा कामासाठी बाहेर आहात आणि तुम्हाला बाहेर असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रचंड काळजी घ्या, कारण अत्यंत जोखमीचं काम आहे. धन्यवाद, तुम्ही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल. आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलंय. या साचलेल्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम मुंबई पोलीस सातत्याने करतायत. मुंबई पोलिसांच्या या कार्याला एबीपी माझाचा सलाम. मुंबई पोलीस कालपासून प्रचंड मोठ्या ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि मुंबई पोलिसांचा जो एक अभिमान सातत्याने मुंबईकरांना वाटत असतो की जेव्हा गरज असते तेव्हा मुंबई पोलीस धावून येतात, त्याची दृश्य वारंवार सध्या मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये